नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्राचा भूगोल, त्यातील घटक म्हणजेच महाराष्ट्राची निर्मिती। खरं तर महाराष्ट्र अस्तित्वात नव्हता, जसं की आता आपल्याला नकाशामध्ये दिसतंय। या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचा नकाशाच दिसत नाही मित्रांनो। म्हणजेच हे जे लाल कलर मध्ये मी शेड केला आहे, हे आहे आपला मुंबई इलाका। याला काय म्हणतो आपण? मुंबई इलाका। म्हणजेच काय, मुंबई, अहमदाबाद, सिंधू, बेळगाव हे सर्व मिळून एक मुंबई इलाका तयार झाला होता आणि याची निर्मिती झाली होती 1668 ला। बरोबर आहे। म्हणजेच मुंबई इलाका म्हणून कधीपर्यंत ओळखला जायचा? 1668 ते 1937 पर्यंत। बरोबर आहे। म्हणजे या कालखंडामध्ये हे काय नावाने ओळखलं जायचं? मुंबई इलाका म्हणून ओळखलं जायचं, जसं की तुम्हाला मॅप मध्ये स्पष्ट दिसतंय। कारण की यामध्ये महाराष्ट्राचा कुठेच उल्लेख दिसत नाही, म्हणजे महाराष्ट्राचा मॅप या ठिकाणी दिसतच नाही। तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्राचा मॅप कसा आहे ते, बरोबर। त्याच्यानंतर काय झालं की मुंबई प्रांत म्हणून ओळखायला लागले। म्हणजे याच जे नकाशा आहे यालाच आपण काय ओळखायला लागलो? मुंबई प्रांत म्हणून ओळखायला लागलो। पण कधी? 1937 पासून। बरोबर आहे। 1937 पासून 1947, थोडंसं विचार केलात ना, हे पूर्ण 10 वर्षाचा कालखंड आहे मित्रांनो। बरोबर आहे। मग या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये आपण त्या मुंबई इलाक्यालाच काय म्हणून संबोधत होतो? मुंबई प्रांत। बरोबर आहे। मग हे मुंबई प्रांत म्हणून जे आपण त्याचं निर्मिती केली, तर हे कोणत्या कायद्यानुसार केली, हे पण आपल्याला प्रश्न येऊ शकतो मित्रांनो। तर ते प्रश्न काय आहे? 1935 चा भारत सरकार कायद्यानुसार 1937 मध्ये मुंबई प्रांताची निर्मिती करण्यात आली। म्हणजेच काय, निर्मिती म्हणजे वेगळं काही नाही, त्याचं नाव बदलण्यात आलं। थोडक्यामध्ये त्याला निर्मिती आपण असं म्हणतो। तर अजून तुमच्या लक्षात आणून देतोय, अजून पण त्याचा इलाका बदललेला नाहीये। इथे जे आहेत मुंबई, अहमदाबाद, सिंधू, बेळगाव, तेच इथे पण आहेत बघा, मुंबई, पुणे, अहमदाबाद, बेळगाव। पण आता याला नाव फक्त बदलले गेले त्यानंतर। म्हणजेच काय, 1947 नंतर त्याला आपण मुंबई राज्य असं नाव दिलं होतं। बरोबर आहे। पण हे मुंबई राज्य नाव देताना आपल्याला सौराष्ट्र आणि कच्छ हे जे गुजरातचे भाग आहेत ते आपण काय केलं? वगळून टाकला आणि त्यानंतर मुंबई राज्याची निर्मिती करण्यात आली। कधी? तर 1947 मध्ये निर्मिती झाली। 1947 पासून टोटली 1956 पर्यंत आपण त्याला मुंबई राज्य असे संबोधत आलो। पण त्यातला काही भाग वगळला गेलाय मित्रांनो, हे लक्षात ठेवा। म्हणजेच काय, मुंबई राज्याची निर्मिती कधी झाली? तर 1947 ला झाली, असा पण प्रश्न येऊ शकतो। त्यामधून कोणता भाग वगळला गेल्यानंतर मुंबई राज्याची स्थापना झाली, असा पण प्रश्न आपल्याला तयार होऊ शकतो। तर सौराष्ट्र आणि कच्छचा, हे गुजरातचा भाग होता खरं तर, ते दोन भाग वगळून आपल्याला मुंबई राज्याची निर्मिती करण्यात आली। तर मित्रांनो, या ठिकाणी एक बघण्यासारखी गोष्ट काय आहे, तर मुंबई इलाका, त्याच्यानंतर मुंबई प्रांत, त्याच्यानंतर मुंबई राज्य, हे एका साखळी अनुसार आहेत। तर तुम्ही थोडा विचार केलात, 1668 ते 1937, बरोबर आहे। मग 1638 ते 1937 पर्यंत आपण काय म्हटलंय त्याला? मुंबई इलाका। त्याच्यानंतर लगेच बघा इथे काय दिले? 1937 पासून लगेच त्याला आपण काय म्हणायला सुरू केलं? 1947 पर्यंत मुंबई प्रांत। नंतर 1947 पासून त्याला 1956 पर्यंत आपण मुंबई राज्य बोलत आलोय। म्हणजे हे कंटिन्युटी सिक्वेन्स पण तुम्हाला लक्षात ठेवण्यासारखे आहेत। आणि 1947 जे आहे, आपला भारत स्वतंत्र झाला होता। आता त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी मी लिहिले द्विभाषिक मुंबई राज्य। म्हणजे मुंबई राज्य जे नाव होतं त्याला आपण एक शब्द जोडलाय, द्विभाषिक। आता याला द्विभाषिक का म्हटलंय? तर त्याचं कारण असं आहे की गुजरात आणि महाराष्ट्र, गुजरातमध्ये गुजराती भाषा बोलली जाते, महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्री भाषा, मराठी भाषा बोलली जाते। या दोघांचं मिळून म्हणून याला द्विभाषिक मुंबई राज्य असं नाव दिलंय 1956। बघा, थोडा मागच्या वेळेस जर थोडा मागे व्हिडिओ बघून बघलात तर तुम्हाला लक्षात येईल की 1956 पर्यंत आपण काय बोललो होतो? मुंबई राज्य। पण 1956 पासून 1960 पर्यंत त्याला आपण काय म्हणतो? द्विभाषिक मुंबई राज्य। आता दोन भाषांचा संगम होतो म्हणून आपण बोललो, बरोबर, मिळून बोलले जातात। आता त्याचा मॅप मध्ये जर विचार केलात तर बघा, आपला महाराष्ट्र असं कुठेतरी येतो, बरोबर आहे। आणि वरचा भाग जो आहे तो गुजरातमध्ये विलीन होतो। म्हणजे गुजरात आणि महाराष्ट्र मिळून राज्य तयार होत होता, म्हणून त्याला द्विभाषिक मुंबई राज्य असं नाव होतं। कधीपर्यंत? 1956 मध्ये त्याला नामकरण करण्यात आलं आणि 1956 पर्यंत 1960 पर्यंत त्याला आपण द्विभाषिक मुंबई राज्यच बोलत होतो, बरोबर आहे। आणि द्विभाषिक का म्हणलं जातं ह्याचं पण स्पष्टीकरण मी तुम्हाला दिलेलं आहे। आता त्याच्यानंतर एक विशेष शब्द म्हणजे बघायचं काय, थोडंसं मी इथे ग्रीन कलर मध्ये तुम्हाला हायलाइट केलेलं आहे। आता याचा अर्थ काय, तर तुम्ही आता याला मराठवाडा म्हणून ओळखतो, बरोबर आहे। याला आपण काय म्हणतो? मराठवाडा। म्हणजेच काय झालं की हे जे कालखंड आहे, बरोबर आहे, त्याच्या आधी थोडंसं
एक 17 सप्टेंबर 1948ला, म्हणजे याच्या आधी या काळखंडामध्ये काय झालं होतं की निजामांच्या तावडीमधून, बरोबर आहे, निजाम प्रांतामधून मराठवाडाचे विभाजन झाले होते. म्हणजे मराठवाडा मुक्त झाला होता कोणातून? निजामाच्या तावडीतून. म्हणून आपण 17 सप्टेंबर 1948ला मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करतो, हे तुम्हाला लक्षात येत असेल, बरोबर ना? म्हणजेच बघा, मराठवाडा कोणाच्या तावडीतून सुटका झाला, बरोबर आहे. तर येतं आपल्याला काय, किंवा मराठवाडा कोणत्या प्रांतातून वेगळा झाला? म्हणजे मुंबई निजाम प्रांतामधून वेगळा झाला. पण कधी झाला? 17 सप्टेंबर, हे लक्षात ठेवा, 17 सप्टेंबर 1948. विशेष गोष्ट सांगतो या तारखेची, मला ही तारीख चांगली लक्षात का राहते, तर 17 सप्टेंबर माझा वाढदिवस आहे मित्रांनो. चला आता पुढच्या पॉइंटकडे वळूया आपण. या ठिकाणी काय बघा, महाराष्ट्र राज्य 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. म्हणजेच काय, मराठी भाषिकांचा प्रदेश एकत्र करून संयुक्त महाराष्ट्र किंवा स्वतंत्र महाराष्ट्र सुद्धा आपण म्हणू शकतो, स्वतंत्र महाराष्ट्राची निर्मिती झाली. कधी झाली? 1 मे 1960. हे लक्षात ठेवा. आता बघा, हे तुम्हाला मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं की 17 सप्टेंबर माझा बर्थडे आहे, पण असं काय नाहीये, हे माझ्या बायकोचा बर्थडे. म्हणजे तुम्हाला हे तारीख लक्षात राहण्यासाठी मी तुम्हाला सांगतोय, पण हे लक्षात घ्या की महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झालेली आहे? 1 मे 1960. तर आता मित्रांनो, तुम्हाला माहिती झालेलं आहे की 1 मे 1960 ला आपला महाराष्ट्र, स्वतंत्र महाराष्ट्र निर्माण झाला होता. ज्यावेळेस स्वतंत्र महाराष्ट्र निर्माण झाला त्यावेळेस जिल्हे किती होते? तर 26 जिल्हे होते महाराष्ट्रामध्ये. हे प्रश्न खूप वारंवार परीक्षेला आलेला आहे. महाराष्ट्राच्या निर्मितीच्या वेळी महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हे होते? खूप वेळा हे प्रश्न आलेला आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा. मग त्याच्यानंतर या 26 जिल्ह्यांपैकी 10 जिल्ह्यांचे विभाजन होऊन नवीन 10 जिल्हे तयार झालेत आजपर्यंत. म्हणजे आज सध्या महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हे आहेत? तर 36 जिल्हे आहेत मित्रांनो. लक्षात येते? म्हणजे महाराष्ट्राच्या निर्मितीच्या वेळी 26 जिल्हे होते, त्यापैकी 10 जिल्ह्यांचे विभाजन होऊन नवीन 10 जिल्हे तयार झाले. म्हणजे 26 मध्ये 10 मिळवले तर किती झाले? 36. आता बघा, या ठिकाणी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. बघा, या ठिकाणी उस्मानाबाद आणि लातूर हे विभाजन होऊन नंतर झालेले जिल्हे आहेत, बरोबर. आधी हे टोटल एकच होतं. म्हणून उस्मानाबाद, असं हे जिल्ह्यांचे विभाजन जे आहे ते आपण सेपरेट टॉपिक बघणार आहेत. फक्त तुम्हाला इथे समजून सांगण्यासाठी काय करतोय मी की 26 जिल्ह्यांपैकी 10 जिल्ह्यांचे विभाजन झाले. हे कोणकोणते झाले आपण पुढील व्हिडिओमध्ये हे सगळं पाहणार आहोत. त्यापैकी मग 10 जिल्ह्यांचे विभाजन होऊन आता सध्या जर विचारलं की सध्या महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत, तर आपल्याला काय सांगायचंय? 36. पण निर्मितीच्या वेळी जर प्रश्न आला तर तुम्हाला सांगायचं मित्रांनो 26 जिल्हे. तर आता या घटकाबद्दल, म्हणजे जे आपला महाराष्ट्र निर्माण झाला, म्हणजे हे कुणापासून झाला तुम्हाला माहिती आहे. आता द्विभाषिक मुंबई राज्यापासून आपल्याला काय झालेलं आहे? स्वतंत्र महाराष्ट्र निर्माण झाला. पण या महाराष्ट्र निर्माणच्या लढायामध्ये जे व्यक्ती खरोखर म्हणजे काय हुतात्मे झाले. आता हुतात्मे हे शब्द आलाय म्हणून तुम्हाला मी एक्सप्लेन करतो. हुतात्मे म्हणजे काय? काही जणांच्या मनामध्ये प्रश्न येतो. हुतात्मे म्हणजेच असे व्यक्ती जे चांगल्या कामगिरीसाठी आपले बलिदान दिलेत, बरोबर आहे, त्यांना आपण काय म्हणतो? हुतात्मे म्हणतो. हे लक्षात ठेवा. मग ह्या कामगिरीमध्ये 106 हुतात्मे असे मानले जायचे. कधी? 2016 पर्यंत, बरोबर आहे. 2016च्या आधीपर्यंत काय म्हणले जायचे? 106 हुतात्म्याची नोंद होती. परंतु कधी कधी त्याला 2016च्या जवळपास 7 असं संबोधलं जायचं, 2007 असे म्हणायचे. परंतु लिखित नव्हतं, हे कोरीव नव्हतं. तर 13 जानेवारी 2016 रोजी, बरोबर आहे, 107वा जो शेवटचा हुतात्मा होता त्याचे नाव कोरले गेले आपल्या जे रजिस्टर होते ज्याच्यामध्ये नोंद करत होते त्यामध्ये. तर लक्षात येते काय म्हणलेलं आहे की 2016 आधी 106 हुतात्मे कशाला म्हणतात हे पण तुम्हाला सांगितलंय. 106 हुतात्मे. बघा, आता जर प्रश्न आला याच्यामध्ये, म्हणजे 2016च्या आधी किती हुतात्मे होते, तर त्यावेळेस तुम्हाला सांगायचं 106, आणि 2016 नंतर किती हुतात्म्याची नोंद करण्यात आली, तर 107. आणि काही वेळेस असं पण विचारलं जाऊ शकतं की 107वे हुतात्म्याचं नाव काय, तर त्यांचं नाव आहे शंकरराव दत्तात्रय तोरसकर. लक्षात ठेवा, लिहून ठेवा. शंकरराव दत्तात्रय तोरसकर हे 107वे हुतात्मे आहे. त्याचं नाव सुद्धा कधी कधी आपल्याला विचारलं जाऊ शकतो मित्रांनो. तर अशा पद्धतीने आपण आपल्या महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि आपण स्वतः केली असं समजू. कारण की आपण कुठून आलोय? मुंबई इलाक्यापासून आपण आपल्या महाराष्ट्रापर्यंतचा सफर केला. आता महाराष्ट्राची आपली निर्मिती झाली, म्हणजे महाराष्ट्र कसा आहे. आता याचा जे पुढचा भाग आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. चला, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. चॅनलला अजून सबस्क्राईब केला नाही तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.